आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुका पोलिसांनी घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. मुकटे गावात घरफोडी करताना चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. या फुटेजमध्ये संशयित चोरटे चोरी करताना कैद झाल्याचे दिसून आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. दिनांक 6 ऑगस्ट रोजी मुकटी गावात घरफोडीची घटना घडली होती. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराला लक्ष्य केले. घरातून सोने चांदीचे दागिने आणि इतर ऐवज चोरीला नेला. घटनेनंतर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकांत आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अभय डोंगरे यांनी तपासासाठी मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीचा आधार घेत तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. त्यानंतर 4 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान घरफोडीच्या गुन्ह्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. पोलिसांनी चोरीचा मुद्देमालही आरोपींकडून हस्तगत केला आहे. यामध्ये सुमारे 24,000 रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय चोरीची मोटरसायकलही पोलिसांनी हस्तगत केली. या मोटरसायकलीची किंमत सुमारे 25,000 रुपये असल्याचे नमूद आहे. अशा प्रकारे पोलिसांनी 2 गुन्ह्यांची उकल केली आहे. घरफोडीबरोबरच मोटारसायकल चोरीचाही गुन्हा उघडकीस आला. विशेष म्हणजे मुकटीतील चोरीचे सीसीटीव्ही फुटेज या कारवाईतील महत्त्वाचा पुरावा ठरला. सीसीटीव्हीमध्ये चोरीच्या घटनेशी संबंधित हालचाली स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. या फुटेजच्या मदतीने पोलिसांना संशयितांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. पोलिसांच्या सतर्क तपासामुळे चोरीच्या घटनांचा छडा लागला. आता या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याचा तपास सुरू आहे. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता या कारवाईमुळे काही प्रमाणात कमी झाली. दरम्यान नागरिकांनी घर आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले. धुळे तालुका पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरीच्या टोळीला मोठा धक्का बसला. मुकटीतील सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांची तपासाची दिशा यामुळे या प्रकरणाला महत्त्व आले आहे. आता अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून आणखी काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धुळे तालुका पोलीस करत आहेत. प्रतिनिधी संदीप पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे.